विद्यार्थी मित्र नमस्कार. आज आपण पाहूयात वाचन, लेखन, चिंतन आणि मनन एकंदरीतपणे अभ्यासाची एकंदरीत उजळणी. आता ही उजळणी पाहत असताना पहिल्यांदा आपण वाचन करतो. मात्र वाचन करत असताना मन लावून व्यवस्थित एकाग्र पद्धतीनं वाचन करा. कारण ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचं वाचन करतो त्यावेळेस ते लक्षात राहतं. वाचन केल्यानंतर ते समजून घेऊन टिपणं काढा. दुसरा मुद्दा आहे म्हणजेच लेखन करा. आता लेखन करत असताना एक करायचं आहे तुम्हाला की जो वाचलेला घटक आहे, जो समजून घेतलेला घटक आहे, जो अभ्यासलेला घटक आहे, तो तुमच्या पातळीवर तुम्हाला जे काही मुद्दे जशा पद्धतीनं तुम्हाला वाटतं की आता हे सगळे मुद्दे मी वाचलेत पण हा मुद्दा मला अतिशय चांगला वाटतो, ठळक वाटतो, तो लक्षात ठेवा आणि तो लिहा, त्याची नोंद करा. का नोंद करा? कारण ज्यावेळी तुम्ही परीक्षेला जाणार आहात त्यावेळी ते मुद्दे फक्त डोळ्याखालून जरी घातले, ओझरती ज्याच्यावर जरी नजर जरी फिरवले तरी तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्हाला ते सोपं होऊन जाईल. त्यामुळं वाचलेलं जे काय आहे ते लिखाण करा, म्हणजेच त्याची टिपणं काढा. असं म्हटलं जातं की 5 वेळा वाचणं आणि 1 वेळा लिहिणं हे बरोबर असतं. त्यामुळे त्याच्या नोंदी घ्या आणि नोंदी घेऊन ते लिहून काढा. का? तर तुमच्या लक्षात राहील. त्याचा तुम्हाला अभ्यास तुम्हाला परीक्षेत फायद्याचा होईल. आता वाचन केलं, लेखन केलं, नोट्स काढल्या, पण या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या मनामध्ये जे चिंतन चालू आहे, वेगवेगळ्या पद्धतीने हे सगळे मुद्दे आपण कसं लक्षात घेतोय, हे जे तुमच्या मनामध्ये चालू आहे ते महत्त्वाचं आहे. आणि मग मननाच्या मदतीनं चिंतन आणि मनन वैज्ञानिक साठवणं, आपल्या आकलनाच्या पातळीवरती ते साठवणं, लक्षात घेणं, समजून घेणं आणि ज्याला आपण म्हणतो की ध्यानात ठेवणं किंवा लक्षात ठेवणं. आता हे केल्यानंतर तुम्हाला एक करावं लागेल की जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे त्याचा एक आराखडा तुम्ही लिहून काढा. कशा पद्धतीचे प्रश्न येणार आहेत, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांचं किंवा ते कृती म्हणतो आपण, कृतीपत्रिका म्हणतो, त्याचं स्वरूप कसं आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार उजळणी करा, त्याच्यानुसार तयारी करा, त्याच्यानुसार वेळ द्या. आता मी तुम्हाला सांगतोय त्याच्यानुसार वेळ द्या म्हणजे नेमकं काय करा, तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सुद्धा तुम्ही एकदा कागदावर लिहून काढा आणि मग ते लिहून काढल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल की वेळ किती आहे, प्रश्नांचं स्वरूप काय आहे आणि आपण त्याच्यासाठी कशा पद्धतीनं तयारी करतोय, हे मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर होतील. आता बरीच उदाहरणं आहेत किंवा बरीच जी काही घटक आहेत त्या सगळ्या घटकामध्ये तुम्ही ज्यावेळेस त्याचा सराव कराल, प्रत्यक्षपणे वेळ लावा. 3 तास आहे, 2 तास आहे, 2.5 तास आहे, जे वेळ आहे, जे प्रश्न आहेत, हातामध्ये घड्याळ ठेवा आणि व्यवस्थित वेळेनुसार त्याला न्याय देण्याचं काम करा, त्याचा सराव करा. कारण आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळं ठरलेल्या वेळेमध्ये जो काही विषय आहे, जे काही घटक आहेत, त्याची व्यवस्थित उजळणी करून त्या सर्व विषयांना तुम्ही जे काही अभ्यासाचे तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहेत त्या सर्व विषयांना न्याय तुम्हाला देता आला पाहिजे. आणि मग हे करणं का आहे, तर यासाठी की प्रश्नपत्रिकेचा आराखडा काय आहे, कसा आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या पद्धतीनं सामोरं जाणं गरजेचं आहे, म्हणून ते करणं आहे. आणि मग अशा व्यवस्थित पद्धतीनं, नियोजन पद्धतीनं, टाईम मॅनेजमेंट करून, वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळं शेड्यूल तयार करून, त्यांचा अभ्यासक्रमाचा व्यवस्थित टाईम टेबल तयार करून जर तुम्ही ही तयारी करत गेलात तर त्याच्यामध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे जिद्द, चिकाटी आणि सातत्य. आळस कंटाळा बिलकुल नको आहे. आनंदी मन, प्रसन्न मन, अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला जी आपण सांगत आलो जी अभ्यासाला जागा आवडते त्या ठिकाणी हे जर त्या पद्धतीनं करत गेलो, त्या पद्धतीनं आपण त्या सगळ्या गोष्टींची तयारी करत गेलो तर तुम्हाला कॉन्फिडन्स यायला सुरुवात होईल, तुम्हाला आत्मविश्वास येईल की आता आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सामोरं जाऊ शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. आणि हीच गोष्ट तुमच्या मनामध्ये ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास तुम्हाला सांगून जाईल की आपण केलेलं नियोजन, आपण केलेला जो काही अभ्यास आहे, त्याच्या काढलेल्या रनिंग नोट्स आहेत, त्याची आता जाताना आपण करतोय ती उजळणी आहे. या सगळ्या गोष्टी आज आपल्या जवळच्या गोष्टी उद्या परीक्षेला जाताना निश्चित रूपानं यश दिल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये अतिशय चांगलं उज्ज्वल यश मिळो हीच आजच्या या निमित्तानं
आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.